श्रीमंतामुळे काम होईना ना आरक्षणचं नाही मागच झालं असतं. आपण मालक असत काय उभं राहायचं बळेल आपलं त्याच्या आमचं भरोश्यावर 18 पकडतात पोट भरती हो एक एकरवर येऊन ठेकले ते. आता कुठं पोट भरू राहिलं कुठं चोऱ्या करता कुठं उद्योग करता उद्योग तर आता काही तेवढे राहिले नाही सगळं पब्लिक बाकी काय आता गप्पा मारल्यात ते अर्थ त्याला रोडवर यायची गरजच नाहीये. पुढची पिढी आहे याच्यासाठी आपण काहीतरी करून ठेवरायला आपल्यासाठी नाही मग त्याच्यासाठी काहीतरी करायचं. आपल्या आईवडिलांना जन्म द्याला मग आपण म्हणतो बा आपल्याला 4 पोर आहे मग पोरासाठी आपण एकरभर घ्यायचीच इच्छा होतो बिल्डिंग बांधायचीच इच्छा होतो. पण आपण ही सगळ्यात मोठी इच्छा ठेवरायला कोणती विद्याशक्तीची की त्या विद्याशक्तीचा काहीतरी उपयोग होतो. उदाहरणार्थ आपली नात 12वी शिकली आता तिला तर खुरप्याचा बी अनुभव राहत नाही मग तिला 12वी शिकली तर काहीतरी येडवाकडं कुठंतरी साधन मिळालं पाहिजे. तिला कोणाला तरी तिच्याविषयी आपुलकी वाटली पाहिजे. मग हे पुढच्या पिढीसाठी आपण कमवून ठेवणारं धन आहे. हे काही पळून नेणारं धन नाही हे काही आणणारं नाही हे चोरून जाणारं नाही हे विद्येचं धन आहे. हे आपल्या अवलादीला प्राप्त झालं पाहिजे. विषय संपला. लय मोठं बोलून काय फायदा. तुमचा अनुभव आहे तुमचं वय आहे. आता हे मराठा समाजाला आरक्षण मागण्याची वेळ का आली काय वाटतं तुम्हाला का आली आता बरं बोलले. माझ्याशिवाय दुसरा माणूस सांगू शकत नव्हता. कारण का हे मराठी जे आहे ना पूर्वीचे हे मालदार संघ होता यायचा कसा पुराण होता. आमच्या भरोश्यावर तर 18 पकडतात पोट भरती हो. आमच्या बापाचे 12 नंबर आहे आमच्या बापाचे 12 एकर आहे असे धाडीच होतं. पण आता ते 12 नंबर 12 एकर एक एकरवर येऊन ठेकले एक एकरवर येऊन ठेकले ते. आता कुठं पोट भरू राहिलं कुठं भरता कुठं चोऱ्या करता कुठं उद्योग करता उद्योग तर आता काही तेवढे राहिले नाही सगळ्या पब्लिक इतकी. म्हणून या शिक्षणाचा काहीतरी फायदा झाला पाहिजे. त्या हेतूनच सगळ्याच्या मनात जे असलं ते करा आणि शासनाच्या आपल्या मनावर बी काही नाही. शासनाने त्याला मालक आपण नाही मालक आपण मालक असत काय उभं राहायचं बळेल ते आपलं त्याला जे त्याच्या भगवंत बुद्धी देईन. अशी परिस्थिती मराठा समाजामध्ये आहे. काही लोक आहेत तर भरपूर श्रीमंत काही खूपच गरीब आहेत बरोबर आहे. त्याच्याबद्दल काय सांगतो त्या श्रीमंतामुळे होईना नाही काम श्रीमंतामुळे काम होईना ना आरक्षणचं नाही मागच झालं असतं. म्हणजे 25 विस्थापित आहेत त्याच्याबद्दल प्रलंबित प्रश्नाची होय मेन. आता समजा ज्या पद्धतीने जरांगी पाटील म्हणतात आपल्या लोकांनी आपलं वाटोळं केलं तुम्ही काय सांगाल ते बरोबर आहे. हाय लेवलच्या लोकांना नाही चालत नाही त्याला गरज असेल करून घ्या जे कामाचा विषय तो फिक्स झाला. बाकी काय आता गप्पा मारल्यात काय अर्थ नाही. कुठून आलात तुम्ही? केळीगावान तालुका बदनापूर. अच्छा बरं आता जरांगे पाटलांची आज सभा इकडे आरक्षण मिळणार त्याच्यात काही वादच नाही आहे. पण सरकारनं काय लावलं लोटालाटी लावली. जोपर्यंत रेटन तोपर्यंत रेटाचंच नाही रेटलं तर आरक्षण देऊन टाकायचं. निर्णय झाला तर पब्लिक खुश आहे नाही झालं तर जनता ठरणारच काय करायचं ते. त्याच्यात पण काही शंकाच नाही आहे. ज्याची जागा त्याला दाखवून द्यायला जाणारच आहे. शेतकरी तेव्हाही अडचणीत होता आजही अडचणीत काय सांगाल तुम्ही शेतकरी आहात? हो शेतकरी आहेत. मग शेतकऱ्याची मालाचे कोणत्याच मालाचे हमी भाव बांधलेले नाही ना. मालाचे हमी जर भाव बांधले गेले तर शेतकऱ्याला रोडवायची गरजच नाही. कापसाचे भाव सोयाबीनचे भाव प्रत्येक मालाचे कोणताही शेतकऱ्याचा माल जर असेल त्याचे हमी भाव बांधून द्या तुम्ही. त्याला रोडवर यायची गरजच नाही आहे. शेतीला जर का मोल मिळाला तर बाकी इतर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील का वाटतं? नाही होणार ना. कसे होते नाही शेतीला भाव जर मिळाला तर शेतीला भाव मिळाला शेतकऱ्याला लेकराचंच फक्त. पण शेतकऱ्याचं लेकरू जर शिकलं तर त्याला काय करावं लागेल त्याला पुन्हा आरक्षणच लागणार. हो झालं 100% झालं. आता आरक्षण मिळालाच पाहिजे 101% मिळाला पाहिजे. हो 101% प्रत्येकाला आशा आहे. लोक विचारित तेच आरक्षण मिळालंच पाहिजे ना. 101% देऊ शकेल का? द्यायलाच पाहिजे देऊ शकेल का म्हटलं म्हणजे काय. आता शिंदे साहेबांनी शपथ घेतलेली शिवाजी महाराजाची समजून त्याच्यावर काय होतं तर समजून आपल्याला काय होतं त्याच्यामध्ये. आता त्याची शपथ खरी ठरती का खोटी ठरती हे पण आपल्याला समजून